आज मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय की त्यांनी आपली बॅलन्स शीट काल एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या विठ्ठलची बॅलन्स शीट वाचून दाखवली आणि तोटा झालाय आणि दर देतोय म्हणली. मला माझा म्हणण्याचा उद्देश साधा होता. आज मला सांगा तात्या बापूजी आपल्या कारखान्यात सभासद आहेत का? ते आपल्या कारखान्यात सभासद आहेत का? मग त्यांनी आपल्या कारखान्याची बदनामी करायचं कारण आहे का? ज्या इट्टल कारखान्याला सभासद आहे म्हणलं तर पुरगी देत होती त्या कारखान्याला जर अडचणीत आल्यावर बर मला सांगा 34 कोटी तोटा झाला सांगितलं, पण तुमच्या एवढं लक्षात येत नाही. साधं गणित आहे बघा, सोपं सांगतो. मागचे 40 कोटी दिलं का नाही, त्याचं काय साखर आली काय झालं? माझ्या मी गाळला होता का? मागच्याचा गाड्याला मी 40 कोटी दिलं, मग ती पुढे सरकणार का? एका वर्षात फिटतंय मला थोडं थोडं सरकणार ना. बरं तोटा झाला मला सांगते की तोटा का झाला ती बी लोकांना सांगा ना. बरं एवढा कळवळा हा इटलचा 23 कोटी विजय शुगरचं तुमच्याकडे आहे तर द्या ना. ऐकतंय नाही का? त्या 2014 पासूनच पैसे पडून आहेत 23 कोटी द्या ना. तुम्हाला इटलची कळवळ आहे तर बरोबर आहे चुकीचं आहे? आज विठ्ठल कारखान्याबद्दल कुणीही बोलता कामा नये. वाईट बोलून लय झालं, आता चांगलं बोलायचे दिवस आलेत आणि तुम्ही वाईट का बोलता आमच्याबद्दल? आज 3000 रुपये भाव द्यायचा होता, दिला का नाही? म्हणलो का ही झालं ती झालं कारण दिलं का? आज निवडणूक कशाची आहे आणि बोलती ती कशावर? आपण कारखाने निवडणूक तर आम्ही बघतो की आम्ही सभासद, तुम्ही कशा बोलता आमच्यात? असं म्हणल्यावर ते कसं वाटतंय? बरं यावर्षी 3500 म्हणलो, मला काय म्हणली ही देऊ शकत नाही, खोटं बोलतोय, देताच येत नाही तर म्हणली का नाही? बरं आता मला सांगा ना, मी विठ्ठलच्या निवडणुकीत म्हणलो बंद पाड्याला चालू करतो, केला का नाही? 720 केलं. तुम्हाला 40 कोटी देतो म्हणलं, दिलं का नाही? 2500 देतो म्हणलं पहिल्या वेळेस, दिलं का नाही? गेल्या वर्षी 10 लाख करतो म्हणलं तर हसत होती, 1081 करून दाखवलं का नाही? गेल्या वेळेस 3000 देतो म्हणलं, दिलं का नाही? मग बोललेलं पाळलं का नाही? मग आता 3.5 नाही देणार कसं म्हणते ती? बर 3500 देतो म्हणलं, ही काय म्हणली 1 रुपया देतो म्हणली का नाही? म्हणजे तुम्हाला देता येतं का नाही आणि मला का देता येतं? मी म्हणलं तुम्ही 3.5 1 रुपया, तर मी म्हणलं 2 रुपये देतो. साधं गणित आहे. गेल्या वर्षी त्यांनी किती म्हणली 2500, मी किती म्हणलो 50 ने खेळलो, ती किती खेळती ती? बरं पहिल्या वर्षी 2500 रुपये भाव दिला आपण, गेल्या वर्षी कितीला? 3. कितीचा फरक? 500 रुपये. यंदा किती? 1000 रुपये. मग मी 500 धक्का देतो नि रुपयाने बोलतो का? त्या बरोबर आहे चुकीचं आहे? आज मला काय म्हणली ती कारखाना अडचणीत आहे, तोट्यात घालवतोय, बँकेचे पैसे भरत नाही. मला सभासदांनी बँकेचे पैसे फेडायला निवडून दिले का सभासदाला पैसे द्यायसाठी निवडून दिले? मग मी सभासदाला देतोय ना, बँक फेडू ना, अजून कुठे पळून चालली आहे बँक, देऊ ना. बरं 35 कोटी भरले की 1 रुपया भरला, मग भरून मी म्हणते. बरं बँक जर सगळे याजातच घेणार असलं पैसे तर आपलं कधी भेटत? बँकेला आम्ही काय म्हणतो मुदलात भरून घ्या, म्हणून तर त्या आपण कोर्टात आणतोय. जर उद्या तुम्ही किती जरी भरलं, 100 वर्ष जरी भरत राहिलं तर पैसे भेटणार? मग याजातच याच महिन्याला 4 कोटी होते. कर्ज देताना कळत नव्हतं बँकेला एवढं कर्ज दिलं जुनं. पण मी असताना 1 रुपया काढलाय का? पहिलं जुनं आहे यांचं. आणि आज जी कर्ज घेतलं त्या कर्जाचं आता त्यांनी सांगितलं 14,000 यंदा चालू होते, मागचं सगळं दिले. आणि मग परिस्थिती अशी आहे की एका बाजूला तर त्या आज तुम्ही साधा विषय बघा, विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या आधी भाव होता 2022, बरोबर आहे? आज कितीवर आहे? 3500. टनाला किती वाढलं? 1300. एवढं तर सरळ आहे. 1300 रुपये मला सांगा आधी कवा वाढलं होतं का? इटल वाढले, इटलमुळेच वाढलं नाही. आज 1300 रुपये हिशोब करा. जिल्ह्यात आपल्या 200 लाख टन ऊस घालतो, किती सगळं कारखाना. 1300 रुपयाने किती झालं? 2600 कोटी रुपये. किती कुणाला मिळलं?
मग मी चूक करतोय का? शेतकऱ्याला पैसे देतोय? आज ही पैसे कुणा खिशात जाणार होतं? ह्यांच्या. म्हणून मी वाईट आहे ना. मला काय बोलते ती? मी काय ह्यांचा बांध रेटायला गेलोय का? बांधलं गेली ती? मी यांचं काय केलंय? मी शेतकऱ्याला पैसे देतोय. बरं मी इटलच्या सभासदाला देतो म्हणतो. तुमच्या काय पटात दुखते? साधं गणित आहे का नाही? आज निवडणूक कशाची आहे? विधानसभेची. बोलती ती ऊसाच्यावर. मग माझं म्हणणं काय? ऊस नेणं, दर देणं हे काम कोणाचं आहे? कारखान्यात चेअरमनचं. बरं मी करतोय. तुम्ही बी चेअरमन आहात, तुम्ही बी द्या. आम्ही कुठं तुम्हाला नका देऊ म्हणलो का? मला वाटलं होतं 3.5 मी म्हणल्यावर 4,000 4,500 म्हणती बी दिली. पण काय ती रुपयाच म्हणली. आज माझं म्हणणं काय? लक्षात, साधं गणित आहे. आज निवडणूक कशाची आहे? बोललं काय पाहिजे? विकास कामं. बोलती ती तिसरं. आज माझं म्हणणं काय? आज आपल्या देगाव बाबळगाव रस्ता झालाय का? आज आपला शिवचा रस्ता झालाय का? आज तुम्ही सभा मंडपात आल्यावर सांगताय 15 वर्ष मतं दिली ती. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, उद्या निवडून आलं पहिलं काम सभा मंडपाला पोहोचलं. आता ही भाषण ऐकलंय, उद्या येते ती बघा लगेच नारळ फोडायला. 30 वर्ष झालं आणि आता मुरमावर आली ती. मला डांबरी करायसाठी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही मुरम टाकायला लागलाय आणि ती बी आमच्यावर उपकार सांगताय. 2014 मध्ये रस्ता सगळ्या खाऊन टाकला नाला, मंजूर झालेला बंद केला. आता आपल्याला मन होती बघा, मंजूर आलेले होते. आपल्याला मन नाना काय मन आहे? वाढपे आपला पाहिजे. आज तिकडचं पंगत संपून हे तर शेवटच्या गावात शिल्लकच राहत नाही वाढणार. खरा कुठं आहे? बरं मी तुमचा गावाला आहे, घरातला आहे, बांध आहे, शिववाला आहे का? मी नवीन आहे? बरं लहानाचा मोठा झालोय की तिथे आज जसं कळतं असं मी बाबळगाव. बरं आपली नाती गोती रक्ताची एकमेकाचं आपलं हडामासाचं आहे, दोस्त आहे ती. आज आमदार पोराला आमदार करण्यापेक्षा दोस्ताला आमदार केलं तर किती आनंद आहे. मग डेप्युटीने सांगितलं तसं मला कोणाचा वशील लागतो का? थेट आहे का नाही? मी तुमच्यासाठी कुठं बी असलं काय बी असलं तर त्या ठिकाणी मला ह्या निमित्तानं सांगायचे तरुण मुलांना. आज मला सांगा की आमदाराचं काम काय असतं? आमदाराचं काम असतं की 936 योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या, त्या शेतकऱ्यापर्यंत, सामान्य माणसापर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आज आपल्या गावाला घरकुलं किती आली? त्याला निधी किती आणला? 25, 15, 30, 54 आमदार फंडाची कामं सभा मंडप सांगून चालणार नाही. विशेष काय झालं 15 वर्षात? आज आपल्या तालुक्याचा सगळ्यात मोठा प्रश्न गेले 40 वर्ष आपण आबोधतोय, जो MIDCचा. ज्या आज बाबळगावची आडीव असेल, पकालपूर असेल, मेंढापूरच्या माळावर ते 2000 एकरावर MIDC होऊ शकते. आमदारांनी 15 वर्षात एकदा तर त्यावर बोलले का? आज जर मला सांगा ती MIDC झाली बाबळगावला, आज रेल्वे स्टेशन इथलं चालू होईल, थांबा होईल, इथं धक्का मालाचा होईल, इथं 10 पोरं कामाला लागतील. आज MIDC झाली तर 20,000 पोरांना काम लागल. इथं कंपन्या येतील, पोरं आपली कंपन्या टाकतील. आज धंदा वाढेल, उद्योग वाढेल. आज हायवे, पाणी आहे, रेल्वे आहे, लाईट आहे. मग का आपल्यात झालं नाही काम? का केलं नाही? आज ह्याच्यावर बोललो तो आपण. आमदारच काम काय येतो? आज मला सांगा इथं बसलेल्या बाबळगावातल्या किती पोरांना अण्णासाहेब पाटील महामंडळात आमदारांनी पैसे दिले, कर्ज काढून दिलं का? OBC महामंडळात किती जणांना आमदारांनी कर्ज दिलं काढून? आज उमाजीराव नाईक महामंडळात किती जणांना दिलं? मुद्रा लोन दिलं का तुम्हाला पोरांनो? उद्योग कसा उभा करणार तुम्ही? आमदाराचं काम काय? उद्योग उभा करायचा. आज मला सांगा रस्त्यात आपण आज डांबरी नाही तर आज शेजारचा तालुक्यातला आमदार बघा, इंदापूर, भीमानगरच्या शेजारी इंदापूर आहे. इंदापूरच्या आमदारानं 5,000 साडेपाच हजार कोटी निधी आणलाय.
इकडं शहाजी बापू सांगोल्याच्या आमदारांनी 5,400 कोटी निधी आणलाय. खाली मोहोळच्या आमदारांना 3,700 कोटी निधी आणलाय. त्यांचाच भाऊ आमदार आहे करमाळ्यात, त्यानं 3,000 कोटी आणलाय. तिकडं संजय बनसोडेनं 6,000 कोटी आणलाय. आपल्या आमदारांना 570 कोटी. पटतंय का? आज मला सांगा, जर 5,000 कोटी निधी आला असता तर डांबरी राहिलं असतं का? झालं असतं का नाही? आज का तुम्ही मग काम केलं नाही विचारायचा प्रश्न आहे का ना. आता विधानसभेची निवडणूक आहे तर विधानसभेवर बोललं पाहिजे. ही बोलती ती कारखान्यावर बोलणं. आज आपली निवडणूक आहे विधानसभेची. आज आपले रस्ते झाले पाहिजे. आज आपल्या तरुणांना रोजगार निर्मितीसाठी MIDC झाली पाहिजे. आज करकम गाव किती मोठं आपल्या इथं, त्या करकमला जर आज मला सांगा नगर परिषद करता येईल का नाही. आज त्याला 100-200 कोटी निधी आणला तर गावाचं कसलं काय पालट होईल. आज त्या ठिकाणी मला सांगा सब रजिस्टर ऑफिस, अपर जिल्हा, अपर कलेक्टर, अपर तहसील, आज आरोग्याची सेवा, आज त्या ठिकाणी मला सांगा आपल्या माळावर त्या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंगाला लोक येतात. विमानतळ झालं तर आपली कशी परिस्थिती होईल. मागणी तर केली का? व्हायचं ना राहू द्या. उडान योजना आहे, उडान योजनेमध्ये प्रत्येक तीर्थक्षेत्र विमानानं जोडायचे. मागणी करायचं काम नाही का आमदारांनी केलं का मागणी? किंवा तिने मोठं बोलतंय 3500 मिळत होतं का? द्यायला लागलो का नाही? मोठं बोलल्याशिवाय होणार आहे का? मग आम्हाला गरीबच ठेवायचं का तुम्हाला? आज 2600 कोटी रुपये मिळणार आहेत का नाही गाव? वाटत होतं का? तुम्ही तर हिशोब केला एवढं पैसे मिळते तर. म्हणजे ह्यांनी किती मोठं होती ती ह्याचा हिशोब केला तर रात्री झोप लागत का आपल्याला? मागच्या 20 वर्षाचा आपण नव्हतो तेव्हा 20 वर्षात काय काय झालं हिशोब केल्यावर काय होईल. माझी भूमिका एकच आहे की आज आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं आज मला सांगा, आज आपल्या तालुक्याला साधं गणित सोडा, एवढं सांगा तात्या, गेल्या 15 वर्षात प्रशांत परिचारक साहेब, कल्याणराव काळे साहेब, भारत नाना, भगीरथ दादा, युवराज दादा, अजून आपल्या नेते कोण राहिले, गणेश दादा असू द्या, राजू बापू असतील, पण तालुक्यातला नेता घ्या, त्यांना एकदा 15 वर्षात ह्यांनी माड्यात आणून सत्कार केला गाव? एकदा यांना कुठल्या स्टेजवर बसवलं फोटो टाकला गाव? कधी बोलवलं का आपल्याला? एका तर नेत्याला आपला कोणत्याही पार्टीचा असू द्या आपला कधी त्याचा मान सन्मान केला? आज आमदार 15 वर्ष झालं, पंढरपुरात ऑफिस आहे यांचं, आपण त्यांच्या दारात जायचं? आमदार आपल्या दारात का आपण आमदार आहे दारात? आहे का? आज गेल्या 5 वर्षात किती वेळा आले हो? 2 नाही तर 4 वेळा. 2 नाही तर 4 वेळा. मी कमीत कमी 40 वेळा तरी येऊन गेलो असेल. खरंय खोट आहे? आज मला सांगा, ह्या गोष्टीवर कोण बोलणार आहे का नाही? प्रश्न नेमका काय आहे? आज आपल्या मतदारसंघात निधी आला पाहिजे. आपल्या मतदारसंघात लाईटची अडचण किती मोठी हो, सारखी ट्रिप होती आहे. आज सौर ऊर्जेचे दिवे किती आले, आपल्याला पंप किती आले हो? आपल्या तालुक्याला मला सांगा, पंढरपूर तालुका आणि माढा तालुका शेजारी 42 गाव माढा तालुक्यात आहे की. माढा दुष्काळीग्रस्त जाहीर आणि पंढरपूरची 42 गाव नाही की. त्यांना निधी आणि आम्हाला शेजारी माळशिरस मंजूर, इकडं मंजूर, सांगोला मंजूर, बारामती मंजूर, इकडं मोहोळ मंजूर, आणि मध्येच काय पाऊस पडत होता? नाही, मला सांगायचा उद्देश काय लक्षात घ्या, त्यांनी केलं काय 15 वर्षात? आज दुष्काळ निधी मिळला का आपल्याला? काम कोणाचं? आमदाराचं आहे. पीक विमा मिळाला का? आज आमदाराचं काम आहे का नाही? बरं मला सांगा, विधानसभेत ह्याच्यावर आवाज उठवला? मग मला सांगा, विधानसभेत जर आवाज नाही उठवला तर काय होणार? आज विधानसभेत मला सांगा, मराठा आरक्षणावर बोलले का आमदार? 50,000 रुपयानं 5 लाख खाल्लं.
आज एवढा मोठा विषय झाला, आज जरांगे पाटलांवर टीका केली. आज त्या ठिकाणी त्यांच्या पोरानं 50,000 देऊन आपल्या समाजाची किंमत केली. आज समाजानं पण त्याला दाखवलं रुपया देऊन तुझं माघारी. आज मला सांगा ही का असे वागते की ह्यांनी गृहीत धरलंय कोण नाही आपलं काय करू शकत. बरोबर आहे चुकी आहे. आज ह्यांची परिस्थिती काय आहे, आज ह्यांनी आपल्याकडे यायचं नाही, ह्यांनी आपल्याला जमेत धरायचं नाही आणि फक्त यायचं इलेक्शनच्या पुढं 4 टाळकी धरायची आणि आपल्याला सांगायची माझा आणि ती तुझा आणि आपल्याच गावात आपली भांडणं लावून सोडायची. ह्याच्या पलीकडे काय झालं, सांगोला कारखाना बंद पडला होता, आज चालू केला 35 दिवसात, लोकांनी इटलला निवडून दिलं. बरं इटल चांगला चालवून दाखवला, आता आमदार करार काय अडचण आहे का? बरं मी तुमच्या घरातला आहे, मी तुमच्या जवळचा आहे, आज तुमचं काही काम असलं तर होईल. आज मला सांगा 500 कोटी निधी आणि 5,000 कोटी निधी आल्यावर काम राहील का? आज त्या 78 गावात बी ठेवत नाही, 14 गावात बी 42 गावात बी काम काय ठेवत नाही. बाबळगावचं तर मी तुम्हाला एवढं खात्रीने सांगतो, तुम्ही कोण बी या काय लेटरच तुमच्याकडे तू कशावर बी साहेब सगळी कामं एकदाच करून टाकू, काय ठेवायचं नाही काय ऐकच किती कामं लागायची पण का काय कामं लागत नाही की दट्या देऊन केलं. बरं मला सांगा आमदारांना काय गारं काढायचे तर का खटं खांदायची तर हा का दारदारा जायचंय, मंत्रालयात जायचं मंत्री सही घ्यायची, मंत्रालयात जायचं मंत्री जर आठवड्याला 22 पत्रावर जो सायन पैसे आणलं बजेटमध्ये तरतूद केली आणि जरा विधानसभेत मोठ्या आवाजात बोललं की मग किती कालवा करते त्या पैशाला काय सांगा मला भेटी दे नाही की आता दराबाबती जिल्हा घ्यायला लागला का नाही. मग अशी बापूनी डेप्युटीनी सांगितलं की कोणचं काय मिळतंय तुमच्या मनात आहे तीच आपला आहे, त्यामुळे त्याची बी काय काळजी करू नका. कारण जेव्हा कोण नव्हतं तेव्हा आपण एकटंच त्यांच्या संघ जिल्हा त्या ठिकाणी लढवलाय आणि त्या ठिकाणी आपण जी काय केलंय मधलं ती सगळं विचारून बोलून केल्यामुळं आपल्यावर कोणाचा काही शब्द नाही आणि आपण काय सोडली नाही, कुठं गेलो नाही, त्यामुळे आपल्यावर काय शब्द नाही. आपलं हाय असं हाय, ह्यांची तेवढी ओळख आहे. मी जाईन पाय धरीन नाव घेऊनच येईन की एवढं नाही त्याला.